नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं मनापासून स्वागत करतोय गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपण पाठीमागच्या 3 आठवड्यांपूर्वी एक न्यूज केलेली होती आणि ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामधून जे महाज्योतीची जी योजना असते ती योजना म्हणजे आपल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये शिकणारी जे इयत्ता 11वी व 12वीची मुलं आहेत, जर त्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतलं तर सायन्समधून त्यांना जेईची, नीटची आणि सीईटीची तयारी करण्यासाठी त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याचबरोबर त्यांना एक टॅब पण दिला जातो 2 वर्ष अभ्यास करण्यासाठीचा। हा मोफत मिळतो, हा महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती योजनेच्या अंतर्गत। ही न्यूज पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातल्या काही भागामध्ये एवढी फेमस झाली की या न्यूजमुळं असंख्य हजारो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या या महाज्योती योजनेचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन केलं। पण त्यावेळेस असं झालं होतं की मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की ही जी योजना आहे या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही 30 मेपर्यंत, म्हणजे आज 30 मे तारीख आहे, वार शनिवार, आजपर्यंत मुदत आहे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरण्याची। पण महाराष्ट्रामध्ये जे 11वीचे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस चालू आहेत त्या प्रोसेसप्रमाणे काल म्हणजे 29 तारखेला पहिली यादी जाहीर झाली आणि ती 6 दिवस असणार आहे, म्हणजे जवळपास 3 जूनपर्यंत असणार आहे। त्यामुळं 30 तारीख ही कमी पडते, अजून तारीख वाढवून द्या असं असंख्य हजारो विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवलं। आपल्यातर्फे पण आपण महाज्योतीच्या वेबसाईटवरती तसं त्यांना त्या गोष्टी कळवल्या आणि त्याच्यावरती त्यांचा ग्रीन सिग्नल आला आणि आपल्या सर्वांसाठीची आनंदाची बातमी आहे, जर तुम्हाला महाज्योती योजनेचा म्हणजे फ्रीमध्ये ऑनलाईन लेक्चर्ससाठी आणि वर्षभर अभ्यास करण्यासाठी टॅब मिळवण्यासाठी फायदा घ्यायचा असेल तर 7 तारखेपर्यंत मुदत वाढलेली आहे। त्या संदर्भातलं हे परिपत्रक, हे सर्क्युलर आहे। विषय जेई नीट सीईटीची 2026 ते 28 परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत। ती किती दिली आहे? पूर्वी 30/5/2026 पर्यंत मुदत होती, ती वाढवून आता नवीन तारीख तुम्हाला दिलेले 7 जून 2026 रोजीपर्यंत आपण हे फॉर्म भरू शकता, असं स्वतः जे व्यवस्थापकीय संचालक आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत महाज्योतीचे, ते मिलिंद नारिंगे यांनी याबद्दलची माहिती प्रेस नोट काढून आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे। तर ही आपल्या सगळ्यांसाठीची अतिशय महत्त्वाची आत्ताच्या घडीची ताजी बातमी आहे। महाज्योतीच्या संशोधन पूर्व जेई नीट MHT CET 2026-28ला ज्यांना पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत टॅब हवा आहे प्लस 2 वर्षांचं ऑनलाईन टीचिंग त्यांना मोफत हवं आहे, अशा मुलांसाठी ही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। तर हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा। 18/4/2026 रोजी आपल्याला ही जाहिरात प्रसिद्ध केलेली होती। 30/5 पर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत मुदत दिलेली होती, तीच वाढवून आता 7 जून 2026 पर्यंत म्हणजे 1 आठवड्याची मुदत आपल्याला या ठिकाणी वाढवून दिली आहे। ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कोण कोण अप्लाय करू शकतं याला? याच्यामध्ये जर तुम्ही इतर मागास वर्गामध्ये असाल, विभुक्त जाती भटक्या जमातीमध्ये असाल किंवा विशेष मागास प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला महाज्योती योजनेचा फायदा घेता येऊ शकतो, हे यांनी आता ऑलरेडी क्लिअर सांगितलं आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रीयन असायला पाहिजे, यू शुड बी महाराष्ट्रीयन, द फर्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, महाराष्ट्रीयन हवा। त्यानंतर यू शुड बिलॉंग टू दिस कॅटेगरी, तुम्ही विभुक्त जाती, मागासवर्ग, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गामध्ये असायला पाहिजे, हा सेकंड पॉईंट आहे। त्यानंतर 2026 म्हणजे यावर्षी तुम्ही आत्ता पासआउट झालेले स्टुडंट असायला पाहिजे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। तुम्ही सायन्स शाखेमध्येच ॲडमिशन घेतलं पाहिजे, विज्ञान शाखेतच ॲडमिशन घेतलं पाहिजे आता 11वीला, हे पण तितकंच गरजेचं आहे। तर अशा पद्धतीचं तुम्हाला ह्या गोष्टी आहेत। डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तुम्हाला? तर आधार कार्ड लागेल, डोमसाईल सर्टिफिकेट लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे, 10th स्टँडर्डची मार्कशीट तुमची लागणार आहे आणि दिव्यांग जर तुम्ही हँडिकॅप असाल तर तुमच्या हँडिकॅपचं लेटर हवं आहे की किती % तुम्ही हँडिकॅप आहे, 5, 10, 15, 20 का तुम्ही डिसेबल्ड आहात, तर ह्या सगळ्या गोष्टी। अनाथ, ऑर्फन तुम्ही असाल, अनाथ असाल तर तो पण तुमच्याकडे दाखला पाहिजे। हे 7 दिवस वाढलेत, पण ॲप्लाय कशावर करायचं?
ती वेबसाईट इथं दिली आहे, हे लक्षात ठेवा. वेबसाईट आहे www.mahajyoti.org.in. या वेबसाईटवरती तुम्ही जायचं आहे, क्लिक करून आणि तुमची संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती तुम्ही द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा फायदा होऊ शकतो. किती टक्के जागा कशाला आहेत? ओबीसीला 59% जागा आहेत. विजे ए म्हणजे विभुक्त जाती अप्रवर्गात 10%. त्यानंतर भटक्या जमाती NTB 8% जागा आहेत. भटक्या जमाती सी म्हणजे NTC ह्या त्यांच्या 11% जागा आहेत. भटक्या जमाती D NTD आपण त्याला म्हणतो 6% जागा आहेत. त्यानंतर विशेष मागास म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास आपण त्याला जो म्हणतो SBC त्याला 6% जागा आहे. अशा टोटल 100% जागा. आणि याच्यातनं त्यांनी सांगितलं आहे की प्रवर्गनिहाय महिलांसाठी प्रत्येक ह्याच्यात 30% जागा आरक्षित आहेत मुलींसाठी. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दिव्यांग म्हणजे हँडिकॅप असेल तर 4% आहेत आणि अनाथ असेल ऑर्फन असेल तर 1% जागा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला महाज्योती या शासनाच्या नवीन योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर या वेबसाईटवर जाऊन आपली माहिती द्या. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये कुठली अडचण येत असेल तर आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी आहे. ही कन्सल्टन्सी तुम्हाला प्रत्येक तुमच्या शंकेचं निरसन करून देईल की 10वी नंतर ॲडमिशन कुठे घ्यायचं, 11वी 12वीला, त्यानंतर आपण पुढचा काय निर्णय घ्यायचा, किंवा 12वी नंतर परत कुठे ॲडमिशन घ्यायचं, 12वी नंतरचं करिअर कसं करायचं. एवढंच नाही तर इंजिनिअरिंग नंतर, फार्मसी नंतर, ॲग्रिकल्चर नंतर जॉब लागत नसतील तरीसुद्धा तुम्ही आमच्या कन्सल्टन्सीला कनेक्ट करू शकता दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.